राजूजी उमक यांच्या निवासस्थानी पार पडले। या आनंदाच्या प्रसंगी एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता सर्व गुण संपन्न भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांचे सद्गुरू कर्मयोगी महान त्यागी बाबा युगदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे वडोदरा या परिसरातील मार्गदर्शक महेंद्र दादा मोटगरे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक तापेश्वरजी वैद्य साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे जिपकाडीजी मार्गदर्शक यांना माझा नमस्कार। आदरणीय मन सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार। बघा, या मार्गामध्ये जो बी सेवक आला आहे तो सर्व दुःखीच आला। ज्या मार्गामध्ये एकही असा चांगल्या कोणत्याही हाल अपेक्षा सहन न करता आलेला असा कोणी असा नाही का जो दुःख घेऊनच या मार्गामध्ये आला। त्यात मी पण या मार्गामध्ये दुःखीच आलो, पण मी माझ्यासाठी नाही, माझ्या मुलीसाठी मी मार्गात आलो। मला सर्वच काही व्यसन होते, दारू सट्टा जुवा लॅटरी सर्वच प्रकारचे दुःख आपला सबक होते, पण मी आपल्या सवकासाठी नव्हतं आलो। माझे सबक हे लावून घेतलेले नव्हते। मी माझ्या मुलीसाठी माझी पहिली मुलगी वारली आणि दुसरी मुलगी झाली। ती पहिली मुलगी 11 दिवस राहिली। त्याच्यानंतर जी दुसरी मुलगी झाली ती त्याच प्रकारे म्हणजे तिचेच पावलावर पावलं बघून अशी फीट म्हणजे असे झटके द्यायची आणि तोंडातून फेस गाळायची, असे ती अशी निश्चित पडायची। आणि 3 दिवसापासून ते कमसे कम 12 वर्षापर्यंत मी तिच्यासाठी असा एकही दिवस पोरला नाही की मी तिच्यासाठी पैसे लावले नाही। अनेक वैद्यवानी डॉक्टरी उपचार सर्वच काही केले। देवदेवताला नवस, कोण्या देवीला डोळे वाहिले, कोंबडे बकरे दिले, पण कोणीही देव असा आला नाही का त्यात मुलीचे दुःख दूर केले नाही। मी 2010 मध्ये तसा मी 2006 मध्ये मी पारडीला राहायला आलो। पहिला आमचा राहणं सोमनाथनगरला होता आणि पारडीला राहायला आल्याच्या नंतर आमच्या पाठीमागे अरुणभाऊ लारोकरजी हे राहायला आले आणि ते या मार्गाचे सेवक होते। त्यांनी आम्हाला या मार्गाची रूपरेषा सांगितली। आम्ही त्यांच्यावर आपल्या मुलीचे दुःख सांगितले, तर त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही या मार्गात या, तुमच्या मुलीचे दुःख दूर होऊन जातील। आणि त्यांनी या मार्गाची रूपरेषा दिली। ते पहिले कार्यकर्ते होते, आज ते मार्गदर्शक आहेत। त्यांनीच आम्हाला या मार्गामध्ये आणलं आणि त्यांनी आम्हाला चोपकरजी मार्गदर्शक होते त्यांच्याकडे नेलं आणि त्यांनी जसे सांगितले तसे आम्ही केलं आणि माझ्या मुलीचे दुःख दूर झाले आणि आम्ही सुखी समाधानाने जीवन जगू लागलो। परंतु माझ्यावर अशी आपत्ती आली। आम्ही 25/10/2010 पासून आणि ते 2019पर्यंत आम्ही सर्व सुखी समाधानी जीवन जगत होतो आणि आमचा नागपूरलाच राहणार होता। परंतु माझे भाऊ हे हुडपा कुई तहसीलमध्ये हुडपा गाव आहे त्या ठिकाणी राहते आणि ते पण तो माझ्या वडिलांची तब्येत खराब झाल्याच्यानंतर तो म्हणे भाऊ म्हणे मी पण मार्गात येतो। तर मी म्हटलं ठीक आहे बा तू ये। तर मी म्हटलं साडवेचे महेंद्र बोरकर हे म्हणलो तिचे मार्गदर्शक आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि ते का सांगते त्याप्रकारे कर म्हणलो, बाकीचं मी पाहतो म्हणतो। तर मी या मार्गामध्ये आला, तो त्यांच्याकडे गेला। त्यांनी जे सांगितलं देव धर्म हे जे आहे ते सर्व विसर्जन करावं लागते, जे काही सांगितलं ते त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर मी गावावरून गेलो। माझ्या वडिलाला जेव्हा पॅरालिसिस मारला आणि मी अनेक डॉक्टरी उपचार केले,
सर्व आयुर्वेदिक औषधी दिली, परंतु ते दुरुस्त झाले नाही. माझा भाऊ मार्गात आला. मार्गात आल्याच्यानंतर 1 वर्ष होऊन माझे वडील मरण पावले. आणि जेव्हा तो मार्गात आला, काही काही ज्या अशा गोष्टी लागतात ते सोडवणूक करावं लागते. बघा, माझी आजी ही रोहन करायची इथे दिली होती. ती रोहन करायची दिली, तो पण मरण पावला. त्याच्या पोटचे 2 बहिणी आणि 1 भाऊ, 1 मुलगा, असे 3 जण होते. आणि त्यांना घेऊन ते रोहनकार मरण पावल्याच्यानंतर ते बोंबाटे जिथं आले, म्हणजे उलट्याला. त्यांनी घरदार माझ्या आजीनं बोंबाटेची इथे केलं. आता बोंबाटेची इथे केल्याच्यानंतर ते माझे वडील हे अंधागरचे झाले, त्यांचा सरनेम बोंबाटे. आता हे पण मरण पावले, याच्या पुढचा काही नव्हता. माझ्या आजीनं काय केलं, जे तिची शेतीवाडी होती, जे काही होतं ते माझ्या वडिलाच्या नावानं केलं. आता ते होते माझे वडील रोहन करायचे आणि शेती होती बोंबाटेची. त्या शेतीमध्ये देव होते त्या शेतीमध्ये. आता मी अहमपणानं, आता आपल्याला का होते पण मी नागपूरला होतो, मला काय तेवढा काही वाटला नाही. कारण का माझ्या इथे जे देवधर्म जे होते ते दारपर्जीनंच विसर्जन काढून दिले होते. आणि त्याच्यानंतर मी आपल्या मार्गदर्शकाजवळ काही न सांगता मी गावला गेलो आणि ते माझ्या शेतीतले देव मी उचलले आणि मांडळच्या समोर पचकेडी आहे, तिथं आम नदी आहे, त्या आम नदीमध्ये नेऊन विसर्जन केलं. आता केल्याच्यानंतर माझे वडील वर्षभर राहिल्याच्यानंतर ते मरण पावले. मरण पावल्याच्यानंतर त्याची जी 14वी झाली, 14वीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी गोड जेवण होता. आता त्या गोड जेवणाच्या दिवशी आम्ही सर्वच म्हणजे परिवार, जवाई, काही म्हणजे आमचे जवाई, काही मामे मावसे, आम्ही सर्व शेतात गेलो. शेतात गेल्याच्यानंतर तिथं माझी तब्येत खराब झाली. तो गोड जेवणाच्या ज्या दिवशी गोड जेवण झाला त्या दिवशीपासून आजपर्यंत मी त्या दुःखाच्या छायामध्ये जीवन जगत होतो. कारण का कुठेही मी भागवत कार्यात इथं तिथं गेलो होतो, माझी तब्येत खराब व्हायची. या मार्गामध्ये असं व्हायला नको होतं. मी इथं गोंदियाला शेवसा मैदानामध्ये गेलो, तिथेही जातेवेळीच माझी तब्येत खराब झाली. एक दिवस घरी माझ्या इथं मार्गदर्शक बसले होते, औरंगजेब आरोगर, श्यामाजी पंचभूते आणि एक यादव नावाचा सेवक, तो पण माझ्या घरी बसला होता. तर त्यावेळेस सर्व सकाळी चर्चा वगैरे झाल्याच्यानंतर माझी तब्येत खराब झाली. मी त्या यादवच्या पायावर डोकं ठेवून पडलो आणि एकदम बेहोश झालो. असेच मला कमसे कम 500 वेळा झाला, 6-7 वेळा असंच झाला. आता त्याच्यानंतर आता 28/12/2025 रोजी गोंदियाचा आपला रायपूरचा सेवक संमेलन होता. त्यावेळेस आम्ही बस करून गेलो होतो. त्यावेळेस येतेवेळी 2 वाजले होते. त्यावेळेस माझी तब्येत खराब झाली होती, एकदम बेहोश झालो होतो. आता त्याच्यानंतर असा काऊन होते म्हणून मी CT स्कॅन, MR सर्वच काही केलं आणि त्या रिपोर्टा सर्व नॉर्मल निघाल्या. असं का बरं होते तर म्हणून, आणि त्या न्यूरोसर्जनकडे त्यांनी 2 महिन्याची औषध दिली. 2 महिने त्यांच्याकडे गेलो आणि मला असं काही वाटत नव्हता. आणि मग मग मी त्याच्यानंतर मी माझ्या मार्गदर्शकाकडे गेलो. तर भाऊ म्हटलं असं आहे, काहीच म्हणजे रिपोर्ट सर्व नॉर्मल निघून जातात. मी म्हटलं असं काऊन होते, म्हणते काहीतरी तुमची चूक असेल. तर मी म्हटलं भाऊ, तर आम्ही चुका तर कधी येत नाही, सर्व भगवत कार्य हे तर सर्व मी करत राहतो आणि तुमच्या शब्दाप्रमाणेच मी वागतो. तो भाऊ म्हणजे काहीतरी चूक आहे असेल म्हणजे ती शोधा. तर मी म्हटलं मग आम्ही कार्य घेऊन आलो. भाऊ म्हणते 7 दिवसाची कार्य घ्या म्हणते आणि या कार्यामध्ये भगवंताला सांगा कोणती चूक आहे ते लक्षात आणा म्हणते. मी म्हटलं ठीक आहे भाऊ. घरी गेलो आणि एक साधा सेवक, त्यानं मला 2 महिन्याच्या पहिले सांगितलं होतं, काकाजी म्हणे आपण आश्रमला जाऊ. तर मी म्हटलं हो, म्हटलं जाऊन म्हटलं ज्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल त्या दिवशी जाऊ भाऊ. आता अन्यशी तोही कार्य घ्यायसाठी आला. तो साधा सेवक होता, त्याची मॅक्सी आहे. काकाजी म्हणते आजच चालायला म्हणते, आज शुक्रवार आहे. माय म्हणते मार्केट बंद आहे, तो मार्केट पण जातो. तर मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. मी पती पत्नी आणि त्याची 2 मुली, एक मुलगा त्याची पत्नी आणि तो, आम्ही आश्रमला गेलो. आणि तिथं आश्रमला गेल्याच्यानंतर तिथं भगवंताने विनंती केली आणि विनंती सांगितलं, बाबा असं आहे तुमच्या, मी जिथेही भगवत कार्यात जातो माझी तब्येत खराब होऊन जाते, असं का बरं होते.
आणि जिथेही मी बोलायला बसलो त्यावेळेस माझ्या नवऱ्यावर हात का म्हणजे एकदम थरकाप सुटते. असं का बरं होते? तुम्हीच काय आमची चूक जी काही झाली असेल ती आम्हाला आठवण करून द्या आणि झालेल्या चुकीची आमची क्षमा करा. तर त्यावेळेस मग तिकडून आल्याच्यानंतर आम्ही पती पत्नी बसलो आणि त्यांनी सांगितलं, आम्ही चौघे मुलगा मुलगी मी आणि माझी पत्नी आम्ही चौघे बसलो. ते आपल्या घरी गेले, जे आमच्याबरोबर जे आले होते ते घरी गेले. आता घरी आले म्हणते माझी पत्नी म्हणते आपण म्हणते रोहन का रोग आणि रक्त आपला रोहन करायचा, पण म्हणते आजीचे जे धन होता म्हणते तर त्या धनावर म्हणते मामाजी होते. आपला आडनाव तर रोहनकार होता, पण रक्त रोहनकाराचा रक्त, पण आपण धन खातो बोंबाटेचे, म्हणून आपण बोंबाटे जातो. मी म्हटलं हे आपली चूक आहे, पण देव जे होते ते बोंबाटेच्या शेतात होती, कारण का आम्हाला ते भेटलेली जमीन होती. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा नागपंचमी वेळेस शेंदूर गुलाब बुक्का आणि दूध वगैरे घेऊन जात होतो, नारळ फोडत होतो आणि मी तिथं असताना मी पण घेऊन जात होतो आणि शेतामध्ये जो बी मान पहिले निघत होता तो आम्ही त्या देवाला पाहत होतो. आता